तर आता मध्य रेल्वेची पुन्हा आपण स्थिती पाहूयात। तर मध्य रेल्वेमध्ये अनेक स्थानकांवरती रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामधली आपण सध्याची ही दृश्य पाहिली, त्यानंतर मध्य रेल्वेमध्ये विविध स्थानकांची काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा घेऊयात। सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप या विविध स्थानकांवर रुळांवर सध्या पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रुळांवर सध्या पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ही कोलमडलेली आहे। ठाण्यापर्यंतच, कल्याण ते ठाणेच खरं तर लोकल सेवा सध्या सुरू आहे, कारण सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप या स्टेशन्सवरती रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। इकडे आपण पाहतोय मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर पाणी साचलेलं आहे, तर दुसरीकडे रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे गरज असेल तरच आज घराबाहेर पडा। जर वर्क फ्रॉम होमचा पर्याय आपल्याकडे असेल तर घरीच राहून काम करणं पसंत करावं असं आवाहन सध्या केलं जात आहे। तर आपण पाहतोय हिंदमाता जंक्शन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। सध्याची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। अंधेरी सबवे, SV रोडवर सुद्धा पाणी साचल्याची माहिती मिळते आणि पाणी साचल्यामुळे सध्या रस्ते वाहतुकीला सुद्धा याचा जोरदार फटका बसलेला आहे। मुंबईत काल रात्रीपासूनच पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे। महापालिकेने दावा केलेला होता की नाले सफाई ही पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः याचा आढावा सुद्धा घेतला होता। मात्र आपण पाहतोय आता जुलै महिन्याच्या या पहिल्याच जोरदार आलेल्या पावसानंतर मुंबईची तुंबई झालेली आहे। एकीकडे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर याचा जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे आता मुंबईतील हिंदमाता जंक्शन, अंधेरी सबवे, SV रोड विविध ठिकाणी आता पाणी साचलेलं आहे।